तिळगुळ. लेखन आणि सादरीकरण मंजिरी गारेकर. इराने कपाटातली काळ्या रंगाची साडी काढली. साडी नेसून ती छान तयार झाली. आज वहिनीकडे हळदी कुंकवाला जायचं होतं. गेल्या वर्षी ही साडी वहिनीनेच संक्रांतीला तिला गिफ्ट दिली होती. वहिनीने स्वतःसाठी आणि इरासाठी अशा 2 सारख्याच साड्या घेतल्या होत्या. आज आई बाबा असते तर त्यांना किती कौतुक वाटलं असतं. आई बाबा गेल्यानंतर दादा वहिनींनी त्यांची उणीव तर भासू दिली नाही, पण आई बाबा ते आई बाबाच. अश्रू टिपत तिने गजरे माळले. 2 गजरे वहिनीसाठी पुडीत बांधून घेतले. शार्दूल बेटा, तू येणार आहेस का मामाकडे? तिने लेकाला विचारलं. नको आई, तू जाऊन ये. लगेचच यायचंय परत, मग काय उपयोग? त्याच्यापेक्षा परीक्षा झाली की आपण राहायलाच जाऊया. निदान पिऊताई आणि मनुताईशी मला खेळता तरी येईल. मामाच्या घरी गेलं की खेळून पोट भरतच नाही. त्यामुळे मामाकडे कधीही गेलं तर निदान 4 दिवस सुट्टी काढूनच शार्दूल जात असे. बरं, जेवण करून ठेवलंय. तू आणि बाबा जेवून घ्या, मला यायला थोडा उशीर होईल. असं म्हणत इरा खाली उतरली आणि ऑटोत बसली. बिल्डिंग समोर उतरली तो खिडकीतून वहिनी वाट पाहतच होती. ती वर चढताच वहिनीने हसत मुखाने तिचं स्वागत केलं. पिऊ आणि मनू आत्तू आत्तू म्हणून तिला बिलगल्या. आत्तू, काय आणलंयस आमच्यासाठी? दोघी तिच्या दोन्ही हाताला पकडून विचारू लागल्या. अगं, काय चाललंय तुमचं? आत्तूला निदान बसू तरी द्या. पाणी विचारा. आल्या आल्या काय आणलं काय आणलं? काही वाटतं की नाही तुम्हाला? आई ओरडल्यावर दोघी जरा बाजूला झाल्या. असू दे गं वहिनी, माझ्याकडे मागणार नाही तर कुणाकडे मागतील? एकुलती एक आत्या आणि माझ्या लेकाला एकुलता एक मामा, एवढंच नातं आहे. पिऊ, मनू, मी तुमच्यासाठी टॉप्स आणले आहेत. लिपस्टिक, नेलपेंट आणि तुमच्या आवडत्या कुकीज देखील आणल्या आहेत. अख्खी बॅग उपडी करून दाखवल्यावर दोघींचा आनंद गगनात मावेना. बरं, आत्याकडून खंडणी घेऊन झाली ना आता? मग जा आपल्या रूममध्ये आणि थोडा अभ्यास देखील करा. थोड्याच वेळाने हळदी कुंकवाला बायका येतील. आपापले सामान उचलून दोघी आतल्या रूममध्ये गेल्या. इरू, कॉफी घेणार का सरबत? वहिनीने विचारलं. नको ग, काही नको, जेवून तर आले आहे. बस तू, आणि हे गजरे देखील माळून घे. आणि तुझी तब्येत कशी आहे वहिनी? चक्कर यायचं कमी झालं का? इराने काळजीने विचारलं. नाही ग, अधूनमधून कधीतरी येते चक्कर. असं वाटतं तोल जातोय की काय? डॉक्टर तसं म्हणाले विशेष काही नाही, कदाचित वर्टिगो असू शकतो. चालायचंच, आता 40शी उलटलीच की. बाकी काही नाही ग. या दोघींची शिक्षणं पूर्ण होऊन दोघी मार्गाला लागल्या ना की मग कसलंही टेन्शन नाही. वहिनी बोलत होती. नको काळजी करूस, दोघी हुशार आहेत मुली. पिऊ तर तिच्या पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला जायचं म्हणत होती ना, आणि मनूला MBA करायचं आहे. दोघी अभ्यासाच्या बाबतीत सिरियस आहेत. मग कशाला काळजी करतेस? सगळं छान होईल. तुझ्या तोंडात दही साखर. पण काळजी तर लागून राहतेच ना. यांची नोकरी प्रायव्हेट कंपनीत. तसा पगार बरा आहे ग, पण प्रायव्हेट कंपनीचं तुला माहिती आहे ना, ऑफिसला जायची वेळ निश्चित असते. यायचा काही थांगपत्ता नसतो. कधी कधी यायला 11, 11:30 देखील होतात. अलीकडे यांना BPचा त्रास सुरू झाला आहे. पण ठीक आहे, मेजर असे कोणतेच प्रॉब्लेम नाहीत आयुष्यात. देवाच्या कृपेने बाकी सगळं उत्तम चाललं आहे. यावेळेस फार बायकांना नाही बाई बोलवलं हळदी कुंकवाला. बिल्डिंगमधल्या 4-5 बायका येतील. अगं हो, तुला सांगायचं राहूनच गेलं. सरू आत्याची सलोनी आहे ना, ती बाकी येणार आहे आज. वहिनी उत्साहाने बोलत होती. सलोनी? सलोनी? तिला कशाला ग आमंत्रण दिलंस? सरू आत्या आणि तिच्या फॅमिलीबद्दल तुला माहीत नाही का? इरा म्हणाली. अगं माहिती आहे, पण आता सरू आत्या हयातीत नाहीत. मुलांवर कशाला राग धरून ठेवायचा? आणि मुद्दामून नाही ग बोलवायला गेले. त्या दिवशी मॉलमध्ये भेटली तेव्हा भरभरून सांगत होती, भरभरून बोलत होती. तिचा भाऊ सोहन, सरू आत्यांचा मोठा मुलगा ग, तो आणि त्याची बायको दोघेही हिच्याशी बरे वागत नाहीत. ती म्हणत होती, दादा बायकोच्या नादाला लागून माझ्याशी कुचकट वागतो. मला लग्न कर लग्न कर म्हणून मागे लागलाय. एवढंच काय तर जास्त खर्च होऊ नये म्हणून बीजवर देखील पाहतायत माझ्यासाठी. ते सगळं ऐकून यांनाच वाईट वाटलं. यांनीच तिला कसं बसं समजावलं. त्या दिवशीच घरी येणार होती, पण बराच उशीर झाला होता
म्हणून मीच म्हटलं हळदी कुंकवाला तरी नक्की ये म्हणून. वहिनीने सगळी कथा सांगितली. सरू आत्याची 2 मुलं, सोहन आणि सलोनी. त्यांची परिस्थिती देखील बरी होती. तरी आता बघ कशी वैऱ्यासारखी भांडतायत. शेवटी काय, मुलं आई वडिलांचंच अनुकरण करतात. जसे संस्कार मिळाले तसेच वागणार ना. आत्या आणि काका प्रॉपर्टीसाठी आमच्या बाबांशी किती भांडले. गावचं घर स्वतःच्या पदरात पाडून घेतलं तेव्हा हे आत्ताचं आपलं राहतं घर बाबांना मिळालं. आज तेच कर्म फिरून पुढे आलं, बाकी काही नाही. खाण तशी माती म्हणतात ना, ते काही खोटं नाही. दोघींच्या गप्पा चालू असतानाच बेल वाजली. बस वहिनी, मी पाहते, असं म्हणत इराने दरवाजा उघडला. समोर सलोनीच उभी होती. इरा, तू किती वर्षांनी भेटतेयस, असं म्हणून प्रेमाने सलोनी तिच्या गळ्यातच पडली. हो ना गं, खरंच खूप वर्षांनी भेटतोय, इरा म्हणाली. हो ना, तुझ्या लग्नात देखील यायला मिळालं नाही मला. तेव्हा आईची तब्येत ठीक नव्हती ना, सलोनी म्हणाली. जाऊ दे गं, आता भेटलोय ना, खूप गप्पा मारू, असं म्हणत इराने सलोनीला बाजूला बसवलं. वहिनीने दोघींसाठी छान कॉफी केली. दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. सलोनी 2-4 वर्षांनी इरापेक्षा लहानच होती, पण लहानपणापासून तिच्यात जरा जास्तच मॅच्युरिटी होती. मोठ्यांसारखं वागणं बोलणं हे अगदी लहानपणापासूनच होतं तिच्यात. कधी कधी तर सलोनीच्या ऐवजी तिच्यात सरू आत्याचाच भास व्हायचा. एखाद्याला टॉन्ट करणं, कुचकट बोलणं, सगळं अगदी सरू आत्यासारखंच. पण आत्ता या वेळेला तसं वाटलं नाही. सलोनी बदललेली वाटली. प्रेमाने सगळ्यांची चौकशी करत होती. तुला एक मुलगा आहे ना गं, किती वर्षांचा आहे, सलोनीने विचारलं. 6 वर्षांचा आहे, इरा म्हणाली. किती छान, एकदा माझ्या भाच्याला भेटायला नक्की येईन मी. तुझा फोन नंबर आणि पत्ता देऊन ठेव हां, सलोनी बोलत होती. दोघींच्या गप्पा चालू असतानाच बिल्डिंगमधल्या बायका आला. मी काय म्हणते इरू, तू सलोनीला आपलं घरही दाखव आणि दोघी आतल्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये मस्त गप्पा मारत बसा. मी तुमच्यासाठी खायला पाठवते. तोपर्यंत इथल्या बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आटपेल. वहिनीची ही आयडिया दोघींनाही पटली. दोघी जाऊन गप्पा मारू लागल्या. काय गं, आमचे भाऊजी काय करतात, सलोनीने कुतूहलाने विचारलं. अगं, ते सॉफ्टवेअर कंपनीत आहेत, इरा म्हणाली. छान छान, उत्तम. IT वाल्यांचं ते बरं असतं. गव्हर्नमेंट जॉब नसला तरी पगार पाणी भरपूर असतो. पण सुट्ट्यांची मारामारी असेल नाही का गं, सलोनीने विचारलं. अगदी खरं बोलतेस. कधी कधी तर 16-17 तास देखील काम करावं लागतं डेडलाईन पूर्ण करण्यासाठी, इरा म्हणाली. हो ना, माझ्या एका मैत्रिणीचे मिस्टरसुद्धा IT फील्डमध्येच आहेत. अगं, 3 वर्ष अमेरिकेला देखील जाऊन आले होते. पण कामाचं खूप प्रेशर. 35व्या वर्षीच हार्ट अटॅक आला. कामात होते तेव्हा चलती होती, पण मग तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. एक दिवस कंपनीने सरळ टर्मिनेशन लेटर हातात दिलं. या फॉरेन कंपनींचंच असंच असतं गं. चौपटीने काम करून घेतील आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल, काही कारणास्तव तुम्हाला सुट्ट्या घ्याव्या लागतील, तेव्हा मात्र सरळ काढूनच टाकतात, सलोनी म्हणाली. इराला पटकन काहीतरी आठवलं. अगदी खरं बोलतेस गं, यांच्या ऑफिसमधल्या एका कुलीगच्या बाबतीत पण असंच घडलं. तोही आजारी पडला. सुरुवातीला त्याला ऑनलाईन करायला सांगितलं आणि नंतर मग सरळ टर्मिनेशन लेटरच दिलं गं. शाळेत जातात त्यांची मुलं. बायकोला किती प्रॉब्लेम झाले. मेडिक्लेम होता तोपर्यंत ठीक, पण नंतर त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी वाढतच राहिल्या. शिवाय राहत्या घराचे हप्ते देखील फेडायचे होते. बायकोने मग जॉब सुरू केला. हळूहळू झालं सगळं स्थिर, पण संकटं येतात ती एकदमच येतात बाई, इरा मनातलं बोलत होती. खरं सांगू इरा, बायकांनी देखील फायनान्शियल सिक्युअर व्हायलाच हवं अगं. आता नशिबाने भाऊजींचा जॉब चांगला आहे. तुझ्या सासू सासऱ्यांच्या कृपेने चांगला फ्लॅटही आहे तुमच्याकडे. पण लेकाच्या शिक्षणाचं काय, त्याच्यासाठी का कमी पैसा लागतो, आणि तोही तुमच्यासारखाच हुशार असणार, म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकललाच जाणार. आजकाल लाखोंनी फी भरावी लागते. मला माहिती आहे ना, सोहन दादाचा मुलगासुद्धा इंजिनिअरिंगच करतोय. वर्षाची फी 15 लाख आहे त्याची, सलोनी बोलत होती. अगं सलोनी, काही खोटं बोलत नाही आहेस तू. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतो ना, तो काही सासऱ्यांनी वगैरे दिलेला नाही, आमचा आम्हीच घेतला आहे. त्याचेही हफ्ते जात आहेत अजून. सासू सासरे तरी कुठून येणार. 3 मुलांची शिक्षणं, लग्न, त्यात सगळा पैसा संपला. त्यांचं चाळीतलं घर होतं ना, ते विकून नंदेचं गेल्या वर्षी लग्न केलं. उरलेले पैसे 3ही मुलांना वाटून टाकले.
आम्हाला, माझ्या मोठ्या दिरांना आणि नंडेला. आमचे हे तर करण्याचा दुसरा अवतारच आहेत. मिळालेले पैसे देखील यांनी घेतले नाहीत. म्हणाले, आई बाबा, हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला गरज लागली तर कुणापुढे हात पसरायला नको. थोड्याशा नाराजीने इरा म्हणाली. पण मग तुझे सासू सासरे कुठे असतात ग? ते नाशिकला माझ्या दिरांकडे असतात. पुण्याची हवा त्यांना सहन होत नाही म्हणे. म्हणजे तुझ्या लेकाला आजी आजोबांचं प्रेम, आशीर्वाद देखील नाही आणि हक्क अधिकार देखील नाहीत. एक दीर्घ उसासा टाकत सलोनी म्हणाली. म्हणजे काय? कळलं नाही मला, इराने विचारलं. इरा, खरं सांगू का, तू अजूनही तशीच निरागस भोळी आहे. मामीसारखीच. लग्न झालं, एक मुलगाही झाला, तरीही या दुनियेचे छक्के पंजे तुला कळतच नाही बाई. अगं, सासू सासऱ्यांनी राहतं घर विकलं, त्याचे 3 हिस्से केले. लेकीचं लग्न तर लावून दिलंच, शिवाय तिच्या पदरात पैशाचं दानही पडलं. आता दोघेही तुझ्या दिरांकडे राहतात. साहजिकच भाऊजींनी त्यांच्या वाटेचा सोडलेला पैसा दिरांच्या मुलांवर खर्च होणार. तुझ्या सासूबाईंचे काही दागदागिने असतीलच, ते देखील तुझ्या जावेलाच मिळणार. अजून चालते फिरते आहेत, तोपर्यंत दीर काही बोलणार नाही. एकदा का त्यांचं म्हातारपण सुरू झालं की मग बघ, सासू सासऱ्यांची सगळी जबाबदारी तुमच्यावर लागतील की नाही. उलट म्हणतील देखील, इतकी वर्ष आम्ही सांभाळलं, आता तुम्ही सांभाळा म्हणून. मग काय करशील? आजकाल म्हाताऱ्या माणसांचा खर्चसुद्धा कमी नसतो. आईच्या वेळेस आम्ही अगदी धुपलो ग. आई जवळजवळ 2 वर्ष बेडवर होती. तिला सांभाळायला, आंघोळ घालायला बाई यायची, नर्स यायची. दिवसाला 1000 रुपये घ्यायची. म्हणजे महिन्याचे 30-40 हजार फक्त आईच्या देखरेखीसाठी. त्या व्यतिरिक्त औषध, डॉक्टर याचा वेगळाच खर्च. माझ्या हातात तर पैसा उरायचाच नाही ग. आता तुझ्यापासून काय लपवू? माझी बहीण, मैत्रीण सगळंच तू आहेस. आईबाबांनी मला काही दागिने देखील दिले होते, लॉकरमध्येच होते ग. दादाने ते मोडून वहिनीसाठी हार केला. लग्न कर, लग्न कर असं माझ्या मागे लागलेत दोघं. पण चांगला मुलगा बघत नाहीत. कुणीतरी बीजवर, घटस्फोटीत अशी स्थळं आणतात. या बाबतीत तू खरंच नशीबवान आहेस. मामा मामी हयातीत असतानाच तुझं लग्न झालं. नाहीतर भाऊ भाऊजाईच्या राज्यात काही खरं नसतं. अर्थात तुझा विक्रांतदादा, सॉरी, आपला विक्रांतदादा तसा नाही. पण तरीही आई बाबा नसले ना की मुली पोरक्याच होतात, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आई बाबा असताना तू जे हक्काने मागशील ते दादा वहिनीकडे नाही ग मागू शकत. इराला सलोनीचं दुःख कळत होतं. तिचे डोळे पुसत ती म्हणाली, अगं आम्ही आहोत ना, कशाला काळजी करतेस? इरा, एकदा का गरम दुधाने तोंड पोळलं की माणूस ताकसुद्धा फुकून पितो. खरं तर माझ्यापेक्षा तू मोठी आहेस, पण परिस्थितीचे चटके मी जास्त सहन केले म्हणून बहिणीच्या अधिकाराने सांगते. असं भोळेपणाने सगळ्यांवर विश्वास नको टाकत जाऊ बाई. तू सगळ्यांशी छान वागतेस, चांगलंच आहे, पण बॅक ऑफ द माइंड आपल्या अधिकाराची सुद्धा जाणीव ठेव. आपल्यावर वाईट परिस्थिती आली ना की कुणी म्हणून मदतीला येत नाही बघ. माझेच हाल पहा, कुत्रंही खात नाही अगं, म्हणून कळवळून सांगते, सलोनी बोलत होती. बहिणी बहिणीच्या गप्पा झाल्या असतील तर या बाहेर. हळदी कुंकाला आलेल्या बायका गेल्यात आणि तुमचा दादाही येईल आता. बहिणी म्हणाल्यावर दोघी बाहेर आल्या. थोड्या वेळाने दादा आला. काय रे दादा, आज मी येणार हे माहीत होतं ना, मग मला स्वरूप मिठाईवाल्याकडून कलाकंद का नाही आणलास? बहिणीला विसरलास की काय? इराने जरा रागातच विचारलं. नाही ग, ऑफिसचं खूप टेन्शन आहे म्हणून राहिलं. सलोनी आणि इराची वरवर चौकशी करत दादा आत निघून गेला. वहिनीला जरा खराब वाटलं. आजकाल यांना ना ऑफिसमध्ये बरंच टेन्शन असतं, नाहीतर ते नक्कीच गप्पा मारायला बसले असते ग. असू दे ग वहिनी, बहिणी घरी आल्या की सगळ्या भावांचं असंच होतं वाटतं. मी ऑफिसमधून घरी आली ना की माझा दादा देखील माझ्यावर असाच चिडचिड करतो आणि मग वहिनी त्याच्या वागण्याचं समर्थन करते तुझ्यासारखं. सलोनी असं बोलल्यावर वहिनी आणि इरा दोघी तिच्याकडे पाहत राहिल्या. छे ग सलोनी, असं काहीच नाही. उलट तुम्ही दोघी आल्या याचा त्यांना आनंद झाला असणार. फक्त, वहिनीचं वाक्य अर्धवट तोडत सलोनी म्हणाली, असू दे ग वहिनी, गंमत केली मी. बरं चल, आता मला निघायला हवं, नाहीतर पोचायला उशीर होईल. इरा, तूही निघतेस की अजून काही पाहुणचार घ्यायचा बाकी आहे? सलोनीच्या बोलण्यातला कुचकटपणा वहिनीला पटकन जाणवला. पण तोपर्यंत इरा उठली.
हो ग वहिनी, आता निघायला हवं. बरं बरं थांब, शार्दूलसाठी मी पावभाजी केली होती तेवढी देते. वहिनी असं म्हणताच दादाने आतून वहिनीला हाक मारली. अगं विनिता, माझं टॉवेल कुठे ठेवलं आहेस? एक गोष्ट जागेवर मिळत मिळत नाही या घरात. दादा चिडला होता. मी आलेच हं, 2 मिनटं थांब, असं म्हणत वहिनी जायला निघाली. तेवढ्यात इरा म्हणाली, असू देत वहिनी, असंही मी जेवण करून आली आहे. सलोनीबरोबर इरा देखील खाली उतरली. तेवढ्यात सलोनीचा फोन वाजला. रागारागाने सलोनी बोलू लागली, मग एवढा वेळ मी काय बाहेर थांबू? आणि तिने फोन कट केला. काय झालं सलोनी? इराने काळजीने विचारलं. काय सांगायचं, आपलं कर्म दुसरं काय. दादा, वहिनी आणि त्यांचा लेक सिनेमाला चाललेत. रात्री जेवूनच येतील म्हणाले. घरी येईपर्यंत 10 होतील. तोपर्यंत बाहेरच कुठेतरी थांब असं सांगितलंय. किती वेळा म्हटलं, घराची एक चावी माझ्याकडे पण देऊन ठेवा, पण दोघेही लक्षच देत नाही. तरी बरं, ते घर माझ्याच बाबांचं आहे म्हणून. सलोनी रडू लागली. तिच्या खांद्यावर हात ठेवत इरा म्हणाली, रडू नको सलोनी, हे बघ, माझं घर इथून फार काही लांब नाही. चल माझ्याकडे, मी काही परकी आहे का? वाटलं तर आज दिवस राहा, उद्या सकाळी जा, खरंच चल. इराने आग्रह केल्यावर सलोनी तिच्या घरी गेली. इरा, पहिल्यांदाच तुझ्या घरी येते, पण भाच्यासाठी साधं चॉकलेट देखील घ्यायला मिळालं नाही मला. फार वाईट वाटतंय ग. सलोनी म्हणाली, असू दे ग, तू आली हेच मोठं महत्त्वाचं. इराने शार्दूलशी सलोनीची ओळख करून दिली. शार्दूल, मी की नाही तुझी मावशी आहे, पण सॉरी हं बाळा, तुझ्यासाठी मला काहीच खाऊ आणता आला नाही. असू दे ग सलोनी, इतकं काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही. तू बस, शार्दूलशी गप्पा मार. मी जेवण गरम करून आणते, आपल्या सगळ्यांसाठीच आणते. असंही यांना यायला उशीर होईल, आपण जेवून घेऊ. इराची पाठ वळतात सलोनी शार्दूलशी गप्पा मारू लागली. तुझी मम्मा सगळ्यांसाठी एवढं करते. बघ ना, आता मलाही घरी घेऊन आली. तुझ्या पिऊताईला, मनूताईला किती गिफ्ट दिले तुझ्या मम्माने, मी पाहिलेत ना. पण काय रे, मामा मामी देतात का तुला एवढे सगळे गिफ्ट? सलोनीने विचारलं. शार्दूल पटकन म्हणाला, हो, मामा मामी खूप चांगले आहेत, ते मला गिफ्ट देतात. पण आज तरी काही दिलं नाही तुला. उलट तुझी मम्मी आणि मी तिथे गेलो म्हणून मामा जाम भडकलेला होता तुझा. सलोनीने कान भरली. एवढ्याशा शार्दूलला पुढे काय बोलावं कळत नव्हतं. मी खेळायला जातो असं म्हणून तो तिथून निघून गेला. सलोनी किचनमध्ये आली. इरा, तुझं घर खूप छान आहे, पण एक विचारू का गं, एवढ्या मोठ्या घराचे हफ्तेसुद्धा जास्ती असतील ना? बिचारे भाऊजी केवढे कष्ट करतात. आपल्या मिडल क्लास माणसांचं हे असंच असतं, घर घ्यायचं आणि आयुष्यभर त्याचे हफ्ते फेडत राहायचे. खरं तर या सगळ्याचा विचार आपल्या आईवडिलांनी करायला हवा होता. तुझे सासू सासरे बघ ना, त्यांनी मुलाबरोबर मुलीचाही विचार केलाच ना. पण माझे आईबाबा काय, किंवा तुझे आईबाबा म्हणजे मामा मामी काय, दोघेही साधे भोळे. लेकींचा विचार काही केला नाही. भावाच्या भावजाईच्या भरवशावर ठेवून स्वतः निघून गेले. सलोनी बोलत होती. नाही ग, दादा वहिनी खूप चांगले आहेत. आईबाबांची उणीव त्यांनी मला कधी भासू दिली नाही. इरा बोलून गेली. सलोनी त्यावर कुत्सित हसली. मलाही असंच वाटायचं, पण जिथे व्यवहार आला ना, तिथे सगळी नाती संपली बघ. तुला माझं बोलणं कदाचित कडू वाटेल, खोटं वाटेल, पण सगळे भाऊ आणि भावजाई तशाच असतात. नंदा जोपर्यंत संपत्तीत वाटा मागत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं असतं. एकदा का त्यांनी त्यांचे हक्क मागितले की मग तीच बहीण शत्रू होऊन जाते. इरा तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती. खोटं नाही सांगत इरा मी तुला. खोटं वाटत असेल तर फक्त गंमत म्हणून कधी वहिनीला बोलून बघ. बहिणी, मला पैशाची अडचण आहे. असंही तुमचं हे राहतं घर आईबाबांचंच आहे. त्यातला हक्क मी काही मागत नाही, पण निदान 10-15 लाख तरी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी दे. मग बघ कसा तीळपापड होईल तो. जो दादा तुला इरू इरू करून डोक्यावर घ्यायचा ना, तोच दादा तुझ्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही. अगं हे सगळं भोगलंय मी. खूप सहन करते मी इरा, म्हणून म्हणते तू तरी वेळेत शहाणी हो. विक्रांत दादाचा पगार देखील काही कमी नाही. भावजींसारखे त्याला घराचे हफ्ते भरावे लागत नाहीत. त्याच्या 2ही मुली ऐश आरामात राहतात. वहिनी तर सांगत होती एकीला परदेशी देखील पाठवायचं आहे म्हणून. अगं पैसा असल्याशिवाय का असे चोचले पुरवता येतात? इरा,
दादाकडून तुला थोडी मदत झाली ना तर तुझे हप्ते लवकर फिटतील आणि मग आपल्या शार्दूलला देखील बेस्ट शिक्षण देता येईल तुला. नाही का वाटत असं तुला? सलोनी गरीब गाईसारखं पटापटा बोलत होती. अगं पण एकदम 15 लाख दादा कुठून आणेल? उगीच बिचारायला माझ्यासाठी पैसे मागून आणखीन ताण कशाला द्यायचा? इरा समजुतीने म्हणाली. हेच आपल्या मुलींचं आणि बहिणींचं चुकतं ना. आई वडिलांच्या संपत्तीचा अर्धा अधिकार कायद्याने दिला तो कायदाच मूर्ख म्हणायचा. आपण एवढ्या इमोशनल असतो की आपल्याला समोरचं जग दिसतच नाही. अगं वेडाबाई, तू दादाकडे त्याचे पैसे मागत नाहीस, तुझ्या हक्काचे पैसे मागतेस. तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी कमावलेलं स्त्रीधन मागतेस. त्या दादाला त्रास होण्याचा प्रश्न कुठे आला? दादाची एवढी काळजी करतेस पण नवऱ्याची मात्र काळजी नाही हं तुला. बिचारे भाऊजी किती वणवण करतात, त्यांची काळजी तुला नको करायला? आत्तापर्यंत मी सुद्धा दादा बहिणीच्या भरोश्यावरच बसले होते, पण आपल्या हातात अधिकार नसले ना तर कुणी काडीचीही किंमत देत नाही आपल्याला. आणि अधिकार कोणी स्वतःहून द्यायला बसत नाही, ते मागावेच लागतात. मिळाले नाही तर कायद्याने मिळवावेच लागतात. माझ्या घरात मला नोकराची सुद्धा किंमत नाही. सगळेजण माझ्याशी वाईट वागतात. मग आता मीही ठरवलंय, यांच्या वागण्याला जसंच्या तसं उत्तर द्यायचं. मी वकिलाकडून नोटीस पाठवणार आहे. त्या घरावर जेवढा दादाचा अधिकार आहे तेवढा माझाही आहे. तो कुणीही कधीही नाकारू शकत नाही. ॲडव्होकेट कीर्ती राणी यांना मी भेटले होते. हवं असल्यास तुला मी त्यांचा नंबर फॉरवर्ड करून ठेवते. सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार कर. मुख्य म्हणजे भाऊजींचा आणि छोट्या शार्दूलच्या भविष्याचा विचार कर. सगळ्यात महत्त्वाचं ते घर जेवढं दादाचं आहे तेवढंच तुझं आहे हे विसरू नकोस. खरं तर विक्रांत दादा एवढा चांगला आहे, त्याने स्वतःहूनच हा विषय काढायला हवा होता, पण मला वाटतं वहिनीनेच थांबवलं असणार त्याला. सलोनीने न विचारताच स्वतःचं मत मांडलं. त्यानंतर इराच्या डोक्यात उलटे सुलटे विचार चालू झाले. तिला धड जेवण जाईना. 9-9:30ला सलोनी तर निघून गेली, पण तिने टाकलेला किडा मात्र डोक्यात वळवळत राहिला. खरंच आहे ना, आई बाबा गेल्यानंतर दादा बहिणींनी असं काय कुठे सोनं नाणं आपल्याला दिलंय? माझाही नवरा राब राबतोच आहे. शिवाय वहिनीच्या माहेरी तिघी बहिणीच. तिलाही तिच्या आईबाबांकडून काही ना काहीतरी मिळणारच. आपण नाही का आपल्या नंडेला तिच्या हक्काचं दिलं, मग आपल्यालाही ते मिळायलाच हवं. सलोनी म्हणते ते काही खोटं नाही, चुकही नाही. ते घर काही दादाचं नाही, आईबाबांचं आहे. त्यातला निम्मा हक्क मला मिळायलाच हवा. एकदा वहिनीकडे विषय काढून बघायला काय हरकत आहे? निदान त्यांच्या मनात काय चाललंय हे तरी स्पष्ट होईल. रात्रभर इराला झोप आली नाही. हा विषय एकदा मिस्टरांकडे काढावा का असं तिला वाटलं, पण त्यांनी तिला हक्क मागण्यापासून रोखलंच असतं हे तिला पक्कं ठाऊक होतं. सकाळी शार्दूल शाळेत गेल्यानंतर आणि मिस्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिने वहिनीला फोन फिरवला. इरू, बरं झालं फोन केलास. तुला मी फोन करणारच होते. अगं काल घाईत काही बोलायलाही मिळालं नाही आणि शार्दूलसाठी पावभाजी केलेली न ती द्यायलाही मिळाली नाही. अलीकडे ना हे खूप टेन्शनमध्ये असतात. ऑफिसमध्ये स्ट्रेस खूप वाढलाय. मी काय म्हणते, परीक्षा झाली की तू 4 दिवस शार्दूलसोबत इथे राहायलाच ये ना. तू आलीस ना की मग हे नॉर्मल होतात. हसून खेळून राहतात. काय गं, ऐकतेस ना? वहिनी बोलत होती. वहिनी, मी जरा या एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी फोन केला होता. निर्विकारपणे इरा म्हणाली. का गं, काही झालंय का? बोल बाई, लवकर बोल. जीवाला घोर लागलाय माझ्या. वहिनी म्हणाली. घोर तर माझ्या जीवाला लागलाय वहिनी. अलीकडे यांच्याही ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस वाढलाय. रात्री उशीर होतो. शनिवार रविवार देखील कामावर जावं लागतं. एखादी सुट्टी असली की फक्त झोपून असतात. फार बोलत नाहीत. शांत असतात. इरा बोलत होती. मध्ये तर म्हणत होते एकतर जॉब तरी चेंज करतो किंवा फील्ड तरी. इरा म्हणाली. हो का? एवढा त्रास असेल तर खरंच करावं भाऊजींनी चेंज. वहिनीने अजाणतेपणी सल्ला दिला. तेवढं आमचं नशीब कुठलं? अजून किमान 12-15 वर्ष तरी घराचे हप्ते फेडायचेत. सासू सासऱ्यांनी चाळीतलं घर विकलं आणि त्याचा हिस्सा लेकीलाही दिला. आता मोठ्या दिराकडे राहतात म्हटल्यावर सोनं नाणं त्यांच्याकडे जाईल. आमच्या आईबाबांनी मात्र 8-10 तोळे अंगावर घालून माझी बोळवण केली. मी यांना म्हटलं मी नोकरी करू का, तर म्हणतात नको, शार्दूल लहान आहे, थोड्या वर्षांनी पाहू. इरा, नेमकं काय झालं आहे? पैशाची काही अडचण आली आहे का? मी यांना सांगून काही व्यवस्था करू का?
यांच्या बँकेत असतील थोडे पैसे, हे करतील ना मदत, काळजीने वहिनी म्हणाली. मी यांना तेच म्हटलं, नका काळजी करू अहो, दादा वहिनी आहेत आपल्या पाठीशी, आपल्या हक्काचं ते आपल्याला नक्की देतील. इरा असं बोलताच वहिनी गप्प झाली. नेमकं काय म्हणायचं आहे तुला इरा, वहिनीने विचारलं. स्पष्टच सांगते वहिनी, दादाने मला मदत करावी आणि माझ्यावर उपकार करावे, एवढे काही वाईट दिवस आले नाहीत माझ्यावर. पण याचा अर्थ मी माझ्या हक्काचं सोडून देईन असंही नाही. अगं, आमच्याही घरात कमावते हेच एकटेच आहेत. घरचा खर्च, शार्दूलचं शिक्षण, त्याचं भविष्य, येणारी आजारपणं, त्यात आईबाबांना देखील थोडे पैसे पाठवावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराचे हप्ते. कसली मौज मजा नाही की आनंद नाही. आता आम्हालाही आमच्या मुलाला आम्हाला जे शक्य आहे ते सगळं सुख द्यायचे. अगदी मोठ्या चैन करणं परवडणार नाही, पण निदान त्याच्या पुढच्या चांगल्या शिक्षणासाठी पैसा गाठीशी हवा की नको, म्हणून नाईलाजाने आज हे बोलावं लागतंय. आईबाबांचं जे घर आहे ना, त्यातला अर्धा हिस्सा मलाही हवा. खरं तर हे बोलण्याची वेळ यायलाच नको होती, पण काय करणार, बोलावं लागलं. धडाधड बोलून इरा शांत झाली. काय बोलतेस इरा, आईबाबांचं घर म्हणजे आम्ही राहतो तेच घर ना, त्यात तुला हिस्सा हवा, मग आम्ही कुठे जायचं. हे घर एवढाच आधार आहे आमचा. ते विकलं आणि निम्मे पैसे तुला दिले तर निम्म्या पैशात 1 रूम किचनही यायचा नाही या एरियात. थोडा तरी विचार कर. 2 मुलींची शिक्षण व्हायची आहेत, त्यांची लग्न व्हायची आहेत, कसं मॅनेज करणार आम्ही. बोलता बोलता वहिनीचा कंठ दाटून आला. वहिनी, तू फक्त तुमचाच विचार करतेस, माझ्या कुटुंबाचा विचार नाही करतेस तू. अगं, यांनी देखील स्वतःच्या कष्टावर, कर्तृत्वावर घर घेतलंच ना, मग दादानेही घ्यावं तसं. इरा बोलून गेली. बस झालं इरा, मगासपासून ऐकते तुझं, पण यांचा अपमान मी आता मुळीच सहन करणार नाही. आईबाबांनंतर तुझा भाऊ, आई वडील दोघांची भूमिका पार पाडतोय तुझ्यासाठी, त्याची तरी कदर केली पाहिजे होतीस बोलायच्या आधी. आणि हे सगळं जे तू बोलतेस ते भाऊजींना माहिती तरी आहे का, त्यांच्याशी बोललीस तू. वहिनी असं म्हणताच इरा सटपटली. नाही नाही, यात तर त्यांना काही सांगू देखील नकोस. ते एक वेळेस स्वतः अर्धपोटी राहतील, पण दुसऱ्यांच्या ताटात पंचपक्वान्न वाढतील, असा स्वभाव आहे यांचा, इरा म्हणाली. दुसऱ्यांच्या म्हणजे आमच्याच, असंच म्हणायचं ना तुला. प्रत्येक स्त्रीला नवऱ्याचं कौतुक असायला हवं, पण भावाचा स्वभाव माहीत नाही तुला. एवढ्या वर्षात तुझ्या दादाला तू ओळखलं नाहीस. असो, तू आता इरेला पेटली आहेस तर पुढे चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण एवढं सांगते, कोणतीही गोष्ट लगेचच्या लगेच होणार नाही. आम्हालाही विचार करायला, कृती करायला वेळ लागेलच. एवढं बोलून वहिनीने फोन ठेवून दिला. इराला खूप राग आला. वेळ लागेल म्हणजे काय, मी तुमच्या हिश्श्याचं मागत नाही, माझ्या वडिलांचं माझ्याच हिश्श्याचं मागते आहे. सलोनी काही चुकीचं बोलत नव्हती. ती म्हणालीच होती, एकदा का प्रॉपर्टीचा विषय सहज म्हणून काढून बघ, मग खरे रंग बाहेर पडतील. आणि तसंच झालं. म्हणजे वहिनी वेळ मागून घेणार, त्यात 7-8 वर्ष काढणार, आणि मग काय, पुन्हा सगळ्या गोष्टी थंड होतील. अजिबात नाही. मी आजच्या आजच सलोनीच्या वकिलांना फोन करून नोटीस पाठवून देणार. मिस्टरांशी काहीही चर्चा न करता इराने सलोनीच्या वकिलांना फोन केला आणि तातडीने नोटीस पाठवून दिली. नोटीस हातात पडताच दादाचा फोन आला. तो फोन उचलायची इराची काही हिंमत झाली नाही. तिचं हृदय धडधडू लागलं. भावनेच्या भरात काही चुकीचं वागलो का आपण. तिला सगळं बालपण आठवलं. शाळेतून येताना दादा 2 रुपयांची चिंच घ्यायचा. स्वतः एखादंच बुटूक घेईल, बाकी सगळं इराला देऊन टाकायचा. त्याच्या वर्गात कुणी नवीन पेन्सिल रबर वाढदिवसाला वाटली की स्वतः न घेता इरासाठी ठेवून द्यायचा. त्याला कितीही कंटाळा आला तरी सायकलवर इराला मागे बसवून रपेट मारून आणायचा. इराला कुणी त्रास दिला तर मारामारी करायला उतरायचा. आई बाबा घरी नसले की तिला जमेल तशी तूप साखर पोळी करून द्यायचा. दादाच्या एक ना अनेक आठवणी मनात घर करून राहिल्या होत्या. अगदी आपल्या लग्नाला बाजूबंद करण्यासाठी पैसे कमी पडले म्हणून कसलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःची चेन सहजरित्या त्याने देऊन टाकली. आपलं लग्न सुयोग्य ठिकाणी जमावं म्हणून पारायणं केली होती. बाबांनंतर बाबांच्या जागी तो आपल्यासाठी उभा राहिला. आई बाबा नेहमी म्हणायचे, बाळांनो एकमेकांना धरून राहा. हे सगळं विसरून आज त्याच दादाला आपण कोर्टात खेचायचं. पण दुसरं मन लगेच तर्कवितर्क करू लागलं.
आपणही दादासाठी काही कमी गोष्टी केल्या नाहीत. त्याच्या मुलींसाठी काय कमी केलं आहे? त्याला आवडतात त्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन जातो. भरपूर कपडे, खाऊ घेऊन जातो. नातं एकीकडे, व्यवहार दुसरीकडे. मलाही शार्दूलच्या भविष्याचा विचार करायलाच हवा. तेवढ्यात मेसेज पॉपअप झाला. इरू, या रविवारी तू आणि भाऊजी घरी या, भेटून बोलू. तिने मेसेज वाचला. दादाचाच मेसेज होता. लगेचच रिप्लाय दिला. घरी नको, गणपतीच्या देवळात भेटू, बाय. आता गोष्टी इतक्या पुढे गेल्या आहेत तर यांच्याशी बोलावंच लागेल. रात्री यजमान घरी आल्यानंतर भीत तिने विषय काढला. अहो, एका विषयावर बोलायचं होतं. आपला शार्दूल आता मोठा होतोय. त्याच्या भविष्याचा विचार आणि तरतूद आपल्याला आतापासूनच करायला हवी. आजकालचं शिक्षण किती महाग झालं आहे. तो एखादी डिग्री घेईपर्यंत लाखोच्या फिया करोडोपर्यंत पोचतील. तुमचीही दगदग कळते अहो मला. तुम्ही मला नोकरी देखील करू देत नाही. मला सतत शार्दूलच्या भविष्याची काळजी लागून राहिलेली असते. घोळवून इरा विषयाची पार्श्वभूमी तयार करत होती. मुद्द्याचं बोल इरा. विषय इतका फिरवतेस म्हणजे नक्कीच काहीतरी गोम असणार, मिस्टरांनी म्हटलं. अहो, अलीकडेच मी दादा आणि वहिनीकडे आईबाबांच्या राहत्या घराच्या वाटणीचा विषय काढला. ती असं बोलताच मिस्टरांनी मोबाईलमधून डोकं वर काढलं आणि डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं. म्हणजे दादाच्या राहत्या घराची तू वाटणी मागितलीस? त्यांचा आवाज चढलेला पाहून तिने फक्त मानेनेच हो असं म्हटलं. हा शहाणपणा तुला कुणी करायला सांगितला होता? अगं, माझ्याशी एकदा बोलायचं तरी. तुझ्या अशा वागण्याने दादा वहिनीला किती वाईट वाटलं असेल याची काही कल्पना? आणि काय कमी आहे ग आपल्याकडे? खाऊन पिऊन सुखी आहोत आपण. इरा, तुझ्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती. अहो, इतकं चिडायला काय झालं? मुळात मी दादाकडे त्याचं काही मागितलेलं नाही. बाबांचं जे घर आहे ना, त्याच्यात माझा हिस्सा मागितला. त्यात काय चुकलं माझं? कायद्याने माझाही अधिकार आहे ना त्या घरावर, रागारागाने इरा म्हणाली. कायदा? नात्यांमध्ये कायदा आणायचा नसतो इरा. मुळात या कायद्याच्या गोष्टी, या हक्काच्या गोष्टी तुझ्या डोक्यात कुणी टाकल्या? अगं, तू तुझ्या आईबाबांना, दादा बहिणीला ओळखत नाहीस काय? देव माणसं आहेत ती. आपल्यासाठी त्यांनी काय काय नाही केलं हे मी नव्याने सांगायला हवं तुला, मिस्टर म्हणाले. अहो, पण तुमचं काय? तुमचे कष्ट मला दिसतात ना. महिन्याला घराचे एवढे मोठे हप्ते जातात. फार इमोशनल होऊ नका. नातं एकीकडे, व्यवहार दुसरीकडे. इरा पुढे काही बोलणार तितक्यात मिस्टर जास्तच भडकले. गप्प बस, मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. तुला नीट नातंही कळलं नाही आणि धड व्यवहारही कळला नाही. अगं, दादा वहिनी देव माणसं आहेत. या घराच्या हप्त्यांचं काय घेऊन बसलीस? ते सगळं मी जमवीन. पण हे घर घेताना माझ्यासोबत दादाच होते. त्यावेळेस डाऊन पेमेंट करायला देखील पैसे नव्हते माझ्याकडे. त्यांनी त्यांच्या सगळ्या FD मोडून डाऊन पेमेंटसाठी मला पैसे दिले होते. त्यांच्या 2 मुलींसाठी ते जे काही इन्व्हेस्ट करतात ना, तेवढंच शार्दूलच्या नावावर सुद्धा प्रत्येक महिन्याला न चुकता पैसे टाकतात. आणि हे सगळं तुला कळलं तर उगीच तुला वाईट वाटेल म्हणून दादा आणि वहिनी यातलं तुला काहीही सांगायला तयार नाहीत. उलट मलाच तशी ताकीद दिली होती की इराला काहीही कळता कामा नये. आणि आज त्याच देव माणसांना तू दुखावलंस. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांची माफी माग. ते सगळं ऐकून इराच्या डोळ्यात पाणी दाटलं. भाऊजींशी बोलून घे असं वहिनी वारंवार का म्हणत होती याचा खुलासा तिला आत्ता झाला. आपण एवढं ताडताड बोललो, पण एकाही शब्दाने या सगळ्या गोष्टी ती आपल्याकडे बोलली नाही. मध्ये एक दिवस तसा गेला. रविवारी ती आणि मिस्टर दोघेही डायरेक्ट दादाच्या घरीच पोहोचले. तिला अचानक असं पाहून दादा वहिनीला आश्चर्य वाटलं. वहिनी थोडी शांत शांत वाटली. पण दादाने विचारलं, अगं, संध्याकाळी देवळात भेटणार होतीस ना? पण बरं झालं घरीच आलीस. ये, तुझ्या वहिनीने गरम गरम इडल्या केल्या आहेत, त्या खाऊन घ्या तिघांनी. आणि हो ग इरू, मागल्या वेळेस तू आली होतीस ना, तेव्हा मी जरा टेन्शनमध्येच होतो. तुझा कलाकंद विसरलो तेव्हा. पण आज बाकी आणून ठेवलाय. संध्याकाळी घेऊन येणारच होतो देवळात, पण अनायसे तू आलीच आहेस ना घरी, तेव्हा फ्रीजमधला आठवणीने तेवढा घेऊन जा. शार्दूल बाबा, जा. तुझ्या ताई खेळायला वाट पाहतायत तुझ्या. दादा मायेने बोलत होता. हा दादा कोणत्या दगडाचा बनला आहे? याला मी लीगल नोटीस पाठवली. आणि हा माझा नेहमीसारखा पाहुणचार करतोय. वहिनी उदास वाटली, पण तरीही चेहऱ्यावर उसनं हसू आणत ती म्हणाली, भाऊजी बसा ना. बस गैरू, मी गरम गरम चहा आणि इडली सांबार घेऊन येते. वहिनी वळणार
तोच इरा धावत गेली आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागली. वहिनी तिला थोपटत राहिली. दादाला काहीच कळेना. तो म्हणाला, इरू, अगं रडतेस काय? वेडाबाई तुझ्या मनासारखंच होईल. माझ्याकडे बोलली असतीस तर मी काही नाही म्हणालो असतो. उगीच कोर्टात कशाला जायचं ग? नात्यांना कोर्टात कशाला खेचायचं? दादा असं बोलल्यावर तिला शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. दादा वहिनी, मला काही नको, काहीही नको. फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आयुष्यभर नव्हे जन्मोजन्मी मिळत राहावा एवढीच इच्छा आहे. पुढचं ती काही बोलू शकली नाही. खरंच मला माफ करा आणि हा विषय इथेच बंद, प्लीज. तिचे जोडलेले हात सोडवत वहिनी म्हणाली, अहो, यावर्षी म्हणे संक्रांत भावांवर आली होती. पण इरूसारखी बहीण असल्यावर संक्रांतीची तरी काय बिशात की ती इरूच्या भावावर वक्रदृष्टी तरी करून पाहिल. वहिनीच्या बोलण्याने सगळा ताण हलका झाला. गरम गरम इडली सांबाराबरोबर वहिनीने सगळ्यांना तिळगुळ दिला. तुम्हा भावा बहिणीची ही जोडी तीळ गुळासारखी अखंड एकत्र राहू. मायेने राहा, प्रेमाने राहा, गोडीने राहा आणि अर्थातच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.